सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाने सोलापूर शहराचे पुढील 20 वर्षासाठी शहर प्रारूप आराखडा तयार केले आहे। त्यातील दुरुस्ती व सूचनांसाठी सोलापूर शहरवासियांकडून तसेच विविध सामाजिक, राजकीय आणि विकास तज्ञांकडून सूचना मागविल्या आहेत। परंतु काही मुद्द्यावर योग्य सूचना करण्यासाठी दिलेली मुदत अत्यंत कमी पडणार असून त्याचा अभ्यासपूर्ण सूचना करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणीचे निवेदन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे मनपा माननीय आयुक्त सोलापूर यांना देण्यात आले। सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढील मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे। सोलापूर शहर गेल्या 25 ते 30 वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात हद्दवाढ करण्यात आला, परंतु अद्यापही हद्दवाढ भागातील नागरिकांना मूलभूत गरजेसाठी जगडावा लागतोय आणि त्यावेळच्या विकास आराखड्यात नमूद केलेले जमीन अद्यापही मनपा प्रशासन संपादन केलेले नाही। दुसरा मुद्दा, सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवकांची मुदत 2023 साली संपलेली आहे। त्यामुळे लोकप्रतिनिधी विना प्रारूप आराखडा पूर्ण होऊ शकत नाही आणि हा आराखडा 20 वर्षांसाठी असल्याने प्रशासनाने घाई करू नये। मुद्दा 3, सध्या सोलापूर महानगरपालिका प्रशासन आरोग्य, पाणी पुरवठा, रस्ते, दिवाबत्ती यास मूलभूत गरजा पूर्ण करण्यास अपयशी ठरले आहे। यावरून प्रारूप आराखडा अभ्यास पूर्ण झाला असे वाटत नाही। मुद्दा 4, सोलापूर शहरास रिंग रोड असून तो रस्ता पूर्ण केले नसल्याने गेल्या 10 वर्षापासून शेकडो निरपराध नागरिक बंधू भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनी, लहान मुली यांना जीव गमवावा लागतोय। अशा गंभीर मुद्दे याबाबत व इतर अनेक सूचना नागरिकांची देण्यासाठी प्रारूप शहर विकास आराखडाबाबत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात अतुल कोटा, विश्वनाथ राठोड, राजू शिंदे, मनीष कोमटी, प्रसाद जगताप, विठ्ठल कोराटकर, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, रेखा आडकी, राधिका मिठ, अनिता संचू, सविता दासरी, पद्मा सामल, माधवी गौडा आदी उपस्थित होते। नमस्कार, मी सोलापूर माझा सोलापूर या सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे। माझ्याबरोबर राठोड साहेब, कोटा साहेब, शिंदे साहेब, जगताप साहेब, कोमटी साहेब, त्याचबरोबर माझ्या सगळ्या भगिनी कोराटकर साहेब, रेखा आडके, राधिका मंता आणि आमच्या सर्व टीम या ठिकाणी। महत्त्वाचा विषय म्हणजे सोलापूर शहराचा प्रारूप आराखडा, विकास आराखडा जाहीर झालेला आहे। 2025-26च्या 20 वर्षासाठी झालेला आहे। या 20 वर्षासाठी झालेल्या आराखड्यामध्ये केवळ पेपरामध्ये थोडी बातमी देऊन तुम्ही ऑब्जेक्शन मागवा किंवा सूचना मागवा किंवा असं झालेल्या अशा प्रकारचं महानगरपालिकेने एक हुकुमशाही पद्धतीने कामकाज चालू केले। खरं पाहता सगळं आमसभा घेऊन हे सगळं बाब करणे गरजेचं आहे। अत्यंत खेद वाटतो की सरकारनं 6 दिवसाचा आठवडा केला। 7 दिवसामध्ये 5 दिवसाचा आठवडा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे 5 दिवसाच्या आठवड्यामध्ये शनिवार रविवार सुट्टी असतो आणि शुक्रवारात दुपारपासून कोणी अधिकारी नाही, आयुक्त नाही, त्याचबरोबर त्यांचे अतिरिक्त आयुक्त नाहीत, बार्निशीत नाही आहे, बार्निशी पत्र घेण्यासाठी घेत नाही मी, आमचे आयुक्त मॅडम रागवतात, अशा प्रकारचं हुकुमशाही पद्धत चाललेली आहे। म्हणूनच आम्ही म्हणलो जोपर्यंत या सोलापूर महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधींना लोकांना माहीत असतं की या ठिकाणी आराखड्यामध्ये काय सुधारणा पाहिजे, कुठं आरक्षण पाहिजे, कुठं काय केलं पाहिजे, असं न करता सरकारच्या दबावाखाली म्हणा किंवा प्रशासनाने आपल्या मनमानी प्रकारे हा आराखडा तयार केलेला आहे। तो आराखडा आता अत्यंत बेकायदेशीर, चुकीची आहे आणि या चुकीच्या आराखड्याला तुम्ही परत एकदा सूचना मागवा अशा प्रकारची मुदतवाढ आम्ही आमच्या समितीच्या वतीने मांडलेलं आहे। त्याचबरोबर आमचे इंजिनियर साहेब कोटा साहेबांनी, अतुल कोटा साहेबांनी अत्यंत सुंदर असं हे आराखड्यामध्ये काही सुधारणा दिलेल्या आहेत। शासनाला बिझनेस कॉर्पोरेट किंवा कॅम्पस अशा प्रकारचं एकूण जेण्याप्रमाणे त्या IT पार्क नाही पण त्या पद्धतीचा असलेला एक सुधारणा यामध्ये निवेदन दिलेलं आहे। हे निवेदनाची चांगल्या प्रकारे माहिती घेतली पाहिजे, तुम्हाला नाही समजलं तर आम्हाला बोलवलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी यामध्ये केलेली आहे। परंतु आयुक्त मॅडमना किंवा जे कोणी अधिकारी असतील, माझा इशारा आहे, तुम्ही जनतेचे सरकारी नोकर आहेत, जनतेचे नोकर आहेत, पण जनतेला तुम्ही असं वेठीस धरून वेळ देत नाही, तुम्ही या ठिकाणी राहत नाही, आम्ही कोणाला भेटायचं?
जे आम्हाला बघतात त्यांनाच नाही कोणाला भेटायचं अशी अवस्था आम्हाला झालेली आहे. म्हणून तरी देखील आम्ही दिलेल्या निवेदनाचा पुरेपूर आपण अभ्यास करा, अवलोकन करा आणि आम्हाला बोलवा आणि त्यावेळेला आम्ही या बाबतीमध्ये तुम्ही जे निर्णय जर मान्य करू अशा प्रकारच्या ठिकाणी विनंती करतो. आणि परत एकदा या महापालिका आयुक्तांचा मी निषेध करतो की आपण या ठिकाणी सर्व लोकांना भेटलं पाहिजे, अन्यथा आम्ही यापुढं रस्त्यावर उतरून आंदोलन करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.